नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे नंदिनी आता घरामध्ये नाही आहे, म्हणून सगळीकडे अगदी हाहाकार पसरलेला असतो। वाटेल तसे लोक बोलत असतात नंदिनीच्या कॅरेक्टरबद्दल। धनंजय काकांना हे सगळं असह्य झालेलं असतं। धनंजय काका विक्रम काकांना म्हणत असतात की मला माफ कर, पण मला खरंच या सगळ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं। माझी नंदिनी कुठे गेले, हे सगळं काय चाललंय मला खरंच माहिती नाही आहे रे, या सगळ्यात माझी काही चुकी नाही आहे। तेव्हा विक्रम काका म्हणत असतात, धनंजय तू का माफी मागतोयस, मला माहिती आहे या सगळ्यात तुझी काहीसुद्धा चुकी नाही आहे। त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता वसुंधरा मधूला खुणावते आणि तीच व्हिडिओ ती पुन्हा आपल्या मोबाईलला लावायला सांगते, ज्याच्यामध्ये नंदिनी म्हणालेली असते की मला हे लग्न करायचंच नव्हतं, पण मी माझ्या कुटुंबासाठी या लग्नाला होकार दिला होता, पण आता हे मला सगळं असह्य होत आहे आणि आता हे लग्न मला करायचं नाही आहे। हे बघा पार्थ, माझ्या घरच्या लोकांना आणि तुम्हाला खूप जास्त त्रास होणार आहे जेव्हा तुम्हाला कळेल की मला हे लग्न करायचं नव्हतं, म्हणून या लग्नातून मी पळून जाते, पण माझं तुमच्यावरती प्रेमच नव्हतं, म्हणून मला तुमच्याबरोबर लग्न करायचं नाही आहे। माझं ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे मी त्याच्याबरोबर लग्न करायला चालली आहे। असं सगळं त्या व्हिडिओमध्ये जे काही ऐकवलेलं असतं ते पुन्हा ती मुद्दामून ऐकवते, कारण तिला तो विषय मुद्दामून चिघळवायचा असतो म्हणून। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता वसुंधरा ही तर मुद्दामून बोलतच असते, पण आता मधूने सुद्धा आपलं तोंड उघडलेलं असतं। मधू म्हणत असते, जर त्या मुलीला लग्न मंडपातून पळूनच जायचं होतं तर मग ती आधी का नाही गेली। इथे स्वतःच्या घरच्या लोकांची इज्जत चव्हाट्यावरती तर आणलीच, पण इथे माझ्या पारचं आयुष्यसुद्धा त्या मुलीने उद्ध्वस्त केलेलं आहे। इतकी खाली मुंडी आणि पाताल धुंडी ही मुलगी असेल या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता। एवढी कशी वाईट चालीरीतीची ही मुलगी निघाली। त्यानंतरला इकडे पार्थला हे सगळं सहन होत नसतं, पार्थला असह्य झालेलं असतं, कारण त्याला माहिती आहे की नंदिनी अशी मुलगी अजिबात नाही आहे। तेव्हा पार्थ म्हणतो, नंदिनी अशी नाही आहे, मला माहिती आहे काहीतरी चुकीचं घडतं आहे। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, नंदिनी शुद्धीवरती आलेली असते। नंदिनी डोळे उघडते, आजूबाजूला बघते, ती म्हणते मी कुठे आहे आणि तुम्ही लोक कोण आहात। तेव्हा दीपक तोंडाला जी दाढी आणि मिशी लावलेली असते ती बाजूला काढतो। तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, दीपक तू। तेव्हा दीपक म्हणतो, हो मीच, आणि तो म्हणतो की सही जवाब, तू बरोबर ओळखलेला आहेस, अगं मीच आहे। तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, तू इथे मला का घेऊन आलेस, हे बघ आज माझं लग्न आहे, मला जाऊ दे, माझं पार्थ बरोबर लग्न आहे, माझे घरचे लोक माझी वाट बघत असतील। तेव्हा इथे आता दीपक म्हणत असतो, नंदिनी खरंच तुला असं वाटतंय का की आता पार्थ तुझ्यासाठी थांबला असेल आणि तुझं लग्न पार्थ बरोबर होईल, असं खरंच तुला वाटतंय। हे शक्य नाही आहे, तुझं लग्न पार्थ बरोबर होऊ शकतच नाही, कारण मी तुला आता लग्न मंडपामधून इथे घेऊन आलो आहे, तुझं लग्न पार्थ बरोबर कधीच मोडलं ग। तुला का वाटते की आता तुझं पार्थ बरोबर लग्न होईल, ते शक्य नाही आहे। तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, हे काय बोलतोयस तू। तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की मी बरोबर तेच बोलतोय, ही तूच आहेस ना नंदिनी। तेव्हा नंदिनी म्हणते, नाही ही मी नाही आहे। त्याच्यामध्ये आता नंदिनी जे काही बोललेली असते की मला हे लग्न करायचं नाही आहे, पार्थ मला माफ करा, हे मला तुम्हाला आधीच सांगायचं होतं, आता मला हे सगळं असह्य होतं आहे, माझं ज्या मुलावरती प्रेम आहे त्याच्याबरोबर मी लग्न करायला चालली आहे, तुम्ही सुद्धा सुखाने राहा, एखाद्या चांगल्या मुलीबरोबर लग्न करा। तेव्हा नंदिनी म्हणते की ही मी नाही आहे आणि माझ्या घरातले कुणीही या व्हिडिओवरती विश्वास ठेवणार नाही। दीपक म्हणतो, हो तू नाही आहेस ही मला माहिती आहे, पण सगळेजण विश्वास ठेवतील आणि हे लग्न मोडतील। तेव्हा वसुंधरा म्हणत असते, गुरुजी अहो अजून किती वेळ आहे, मुहूर्त टळला का। तेव्हा गुरुजी म्हणतात की एक मुहूर्त टळलेला आहे, दुसरा मुहूर्त बाकी आहे, त्याआधी तुम्हाला काहीतरी योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता निर्णय काय घेणार, तर इथे मधू आता ऐकायला काही तयार नसते। मधू म्हणत असते की तुमची मुलगी, तिला जर हे लग्न करायचं नव्हतं तर आधी सांगायचं ना तिने, माझ्या पार्थचं आयुष्य उद्ध्वस्त करायची तिला काय गरज होती, तिचं जर दुसऱ्या मुलावरती प्रेम होतं तर आधीच निघून जायचं। त्यानंतरला इकडे आता मुहूर्त एकच बाकी आहे असं म्हणाल्यानंतर शारदा म्हणत असते, अहो इथे आमची एवढी मोठी मुलगी सापडत नाही आहे आणि तुम्ही मुहूर्ताचं काय घेऊन बसलात। तेव्हा इथे मधू म्हणत असते, अहो तुम्ही आता गुरुजींवर एवढ्या रागवलात ना, जर आपल्या मुलीवरती रागवला असतात ना तर तुमच्या मुलीची असं वागायची हिंमत झाली नसती, कळतंय का तुम्हाला।
कशी वागली तुमची मुलगी, तिला जरा चांगले संस्कार दिले असतेत ना तर बरं झालं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता खूपच जास्त नंदिनी चिडलेली असते. नंदिनी म्हणत असते, दीपक थांब, हे बघ माझ्या घरच्या लोकांना किती त्रास होत असेल, माझे आई वडील त्यांना किती काळजी वाटत असतील, पार्थ माझी वाट बघत असतील, हे बघ मला जाऊ दे, प्लीज प्लीज मला जाऊ दे. मी तुझ्याबरोबर कधीच लग्न करणार नाही आहे, तुला पण माहिती आहे. मी लग्न करेन तर पार्थ बरोबरच करेन, नाहीतर मी कुणाशी नाही करणार, पण प्लीज मला आता जाऊ दे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता दीपक काही ऐकायला तयार नसतो. दीपक म्हणतो की नाही, तुझं लग्न होणार तर माझ्याशीच होणार. अगं तुला उगाच मी इथपर्यंत घेऊन आलो आहे का. त्यानंतरला सँडी इथे गाडी चालवत असतो अगदी फास्टमध्ये. नंदिनी काही ऐकायला तयार नसते आणि इकडे आता दीपक तिला म्हणत असतो की तुझं लग्न माझ्याबरोबरच होणार आणि तो तिला इथे पुन्हा बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते की वाचवा वाचवा आणि ती दीपकला धक्का देते आणि त्याच्या जोरदार ती थोबाडीसुद्धा वाजवते आणि म्हणते, दीपक लांब हो माझ्यापासून, पुन्हा मला हात लावायचा नाही. आणि ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असते. ती आता इकडे गाडीच्या काचेमधून ओरडत असते. त्यानंतरला सँडी घाबरलेला असतो. जेव्हा इथे नंदिनी दीपकच्या कानाखाली देते त्यानंतर दीपकला कळतं की नंदिनी आता त्याला काही ऐकणार नाही आहे, कारण ती खूप चिडलेली आहे. तेव्हा इकडे तो पुन्हा बेशुद्धीचं औषध घेतो आणि नंदिनीच्या तोंडाला लावतो आणि तिला पुन्हा एकदा तो बेशुद्ध करतो आणि ठेवून देतो. तेव्हा इकडे नंदिनी बेशुद्ध झालेली असते, कारण ती इथे आरडाओरडा करत असते. तेव्हा इकडे आता दीपक लगेचच तिचे दोन्ही हात बांधून घेतो आणि म्हणतो की सँडी एक काम कर, गाडी लवकरात लवकर आता फास्टमध्ये घे, आपल्याला पोहोचायचं आहे. काही झालं तरी आज माझं आणि नंदिनीचं लग्न व्हायलाच पाहिजे. त्यानंतर इकडे सगळेजण खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. विक्रम काकांना वाटत असतं हे काय चाललंय. गावकरी म्हणत असतात की बघितलं ना, तुमच्या मुलीने तुमचं नाक कापलं, गावची विनाकारण इज्जत गेली. आमच्या गावामध्ये असं पहिलं कधी घडलं नव्हतं. अहो बघितलं ना, तुम्ही शहरातले लोक, तुम्हाला याने काही फरक पडत नाही, पण आमच्या गाववाल्यांना फरक पडतो. तेव्हा इकडे आता या मंडपातून कुणीही बाहेर जाणार नाही आणि इथली माहितीसुद्धा बाहेर जाणार नाही आहे. तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो, हे बघा तुम्ही लोक काही बोला, माझा या गोष्टीवरती विश्वास नाही. या व्हिडिओचं मला माहिती नाही आहे किती खरं काय खोटं, पण एक गोष्ट मी तुम्हाला ठामपणे सांगतो की नंदिनी असं करू शकत नाही. नंदिनी खूप चांगली मुलगी आहे, मी तिला चांगलं ओळखतो, ती कधीच कुणाला फसवू शकत नाही. तेव्हा मी आता पोलीस स्टेशनला जातो आहे, नंदिनीची मिसिंग कंप्लेंट मी नोंदवतो आहे. तिचं कुणीतरी अपहरण केले हे नक्की. मी जातो, पोलिसांची मदत घेतो आणि तिला शोधून काढतो. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, मामा चला तुम्ही माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला. तेव्हा दौलत मामा म्हणतात, हो चला आपण निघूया. तेव्हा दौलत मामा आणि पार्थ दोघेजण जायला निघतात. तेव्हा इथे गावकरी म्हणत असतात, अहो दौलत काय करताय काय तुम्ही, आपल्या गावाची रीत तुम्हाला माहिती नाही वाटतं. हे शहरातले लोक आहेत, यांना काही माहिती नसेल, पण अहो तुम्ही आता पोलिसांना सांगून ही बातमी सगळीकडे पसरवणार आहात का. इथे गावची इज्जत तुम्ही आता चव्हाट्यावरती काढायला निघालात. हे बघा आम्ही इथे जमा झालो आहे तुमच्या लग्नासाठी, आणि जर या मंडपामध्ये लग्न झालं नाही आणि ही बातमी जर विनाकारण गावच्या बाहेर गेली तर गावची किती इज्जत जाईल तुम्हाला कळतंय का. तेव्हा इकडे गावकरी म्हणत असतात की आम्ही असं होऊ देणार नाही, आणि दौलतराव ही बातमी जर ह्या मंडपाच्या बाहेर गेली, गावाच्या बाहेर गेली ना, तर एकसुद्धा वरात तुमच्या दारामध्ये येऊ देणार नाही, हा शब्द देतो आम्ही तुम्हाला. तेव्हा दौलत मामा म्हणतात, नाही नाही असं करू नका. त्यानंतरला इकडे पार्थ म्हणत असतो, अहो इथे संबंध येतो कुठे इज्जतीचा. हे बघा इज्जत गेली तर आमची जाईल ना, तुमची का जाईल. लग्न माझं मोडलं असतं, मग तुम्ही कशाला विनाकारण या सगळ्यामध्ये पडताय. त्यानंतर इकडे आता मीनूचं पुढच्या महिन्यामध्येच लग्न असतं. त्यानंतरला प्रेक्षकांनो इकडे आता सगळे लोक घाबरलेले असतात, कारण का जर ही बातमी गावाच्या बाहेर गेली तर दौलत मामांची इज्जत जाईल आणि कदाचित त्याचा परिणाम मनूच्या लग्नावरती होऊ शकतो. तेव्हा आजी म्हणत असतात की हे बघा या गावातून आता ही बातमी बाहेर जाणार नाही आणि हा विषय इथे आत्ताच्या आत्ता बंद करा. नंदिनी पळून गेली, ती आम्हाला मेली, आणि आता त्या मुलीचं नाव इथे घेऊ नका. पार्थ म्हणत असतो, मामा मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, तुम्ही माझ्याबरोबर येत आहे की नाही. तेव्हा मामा म्हणत असतात, पार्थ अरे मी नाही येऊ शकत, तुला माहिती आहे ना हे गाव आहे आणि गावातले लोक इथे आता आमच्यावरती सुद्धा चिडलेले आहेत. ही गोष्ट इथून बाहेर जाता कामा नये. जर आमची इज्जत गेली तर पुढच्या महिन्यात माझ्या मनूचं लग्न ठरलेलं मोडेलो आणि मला एवढा मोठा धक्का सहन नाही होणार. तेव्हा तुम्ही आता कुठे जायचं तिथे जा, पण मी हा मंडप सोडून कुठे येऊ शकत नाही आहे.
त्यानंतरला वसू म्हणत असते, इथे माझ्या पार्थच्या आयुष्याचा प्रश्न आहे विक्रम. अरे आपल्याला जे करायचं आहे ते विचारपूर्वकच करावं लागेल. आपल्या पार्थचा आपल्याला विचार करायला नको का? तेव्हा इथे सगळे लोक आता विचारात पडलेले असतात, करायचं तर काय करायचं. आता ही गावातली लोक पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊ देत नसतात. निदान जर इथे पोलीस कंप्लेंट केली असती तर काहीतरी करता आलं असतं. पण इथे लोक आता चिडलेले असतात. ते म्हणत असतात की पोलीस स्टेशनला जाऊ देणार नाही. ही माहिती गावाच्या बाहेर जाता कामा नये. पोरगी लग्नातून पळून गेली ही जर बातमी दुसऱ्या गावांना कळली तर आमच्या गावामध्ये कुणी मुलगी देणार नाही आणि त्याचबरोबर इथे आता मुलींची लग्न होणार नाहीत. आमच्या गावावरती याचा परिणाम होईल. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, जीवा तुझा मोबाईल तुला दिला असता तर किती बरं झालं असतं रे. चुकलंच माझं. तुझा मोबाईल मी माझ्याकडे ठेवून घेतला. निदान इथे काय घडतं हे तुला कळलं तरी असतं. तुझी मदत झाली असती सगळ्यांना. त्यानंतर इकडे जीवा म्हणत असतो, बरं चला आता मी निघतो. तेव्हा इकडे ताई जीवाचे आभार मानत असतात. ते म्हणत असतात की बरं झालं दादा, तुम्ही योग्य वेळेवरती माझ्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन आलात. तेव्हा जीवा म्हणतो, बरं ठीक आहे ताई, आता मी निघतो. माझ्या भावाचं लग्न आहे ना, उगाच त्याचं लग्न आता अर्धं होऊन गेलं असेल, मला पोचावं लागेल. आणि जीवा आता यायला निघालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता पार्थ म्हणत असतो की मामा तुम्हाला यायचं असेल तर या, नसेल यायचं तर नका येऊ. पण मी इथे बोलण्यापेक्षा नंदिनीला जाऊन मी आता शोधण्याचा प्रयत्न करतो. मी जाऊन पोलीस कंप्लेंट करतो. पोलिसांच्या मदतीने मी नंदिनीला शोधून काढतो. लग्न माझं होणार, नंदिनी बरोबरच होणार, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतरला इकडे पार्थ आता जायला निघालेला असतो. गावकरी म्हणत असतात, कुठे जातोयस तू? आता मंडपातून पळून जातोयस का? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हे बघा मी पळून जात नाही आहे. मी पळून कशाला जाऊ? मी नंदिनीला शोधायला जातोय. नंदिनीला शोधून घेऊन येतो. लग्न तर होणार, माझं आणि नंदिनीचं लग्न खरोखर होणार, तुम्ही थांबू नका. त्यानंतरला धनंजय काका म्हणतात की मी पण येतोय, माझ्या मुलीला शोधायला नको का? तेव्हा इकडे गावकरी म्हणतात, एक मिनिट, इथून कुणीही बाहेर पडणार नाही. लग्न झाल्याशिवाय या मंडपातून कुणीही बाहेर पडणार नाही आहे, नाहीतर काय होईल काही सांगता येत नाही. विक्रम म्हणत असतो, पार्थ प्लीज थांब, तू कुठेही जाऊ नकोस. हे बघ पार्थ, नंदिनीचं स्थळ आम्ही तुझ्यासाठी सुचवलं होतं आणि तू आमच्या म्हणण्यानुसार तू लग्नाला होकार दिला होतास. आणि ही अवस्था निर्माण झाली आहे, त्याचा त्रास आम्हाला सुद्धा होतोय. तुला किती होत असेल हे आम्हाला माहिती आहे बाळा, पण तू आता एकटा इथून बाहेर पडू नकोस. तेव्हा इकडे विक्रम काका म्हणत असतात की हे बघ, तू कुठे जाणार आहेस आणि पोलीस कंप्लेंट करून नंदिनी कुठे सापडणार आहे सांग बरं. नंदिनी खरंच खूप चांगली मुलगी आहे, पण हे अचानकपणे काय घडले मला सुद्धा काही कळत नाही आहे. तेव्हा धनंजय काका म्हणत असतात, अरे विक्रम, मी तुला सांगतोय ना, माझी मुलगी अशी नाही आहे रे. नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण हे लोक आपल्याला बाहेर जाऊ देतील तर आपण आपल्या मुलीला शोधू ना. तेव्हा इथे आता धनंजय काका म्हणत असतात की आपण जर इथून बाहेर पडलो तर कदाचित पोलिसांच्या मदतीने आपण नंदिनी बरोबर काय घडलं हे शोधून काढू शकतो. नंदिनी भेटली ना की सगळं काही आपल्याला कळेल रे, पण हे लोक आता जाऊ देत नाही आहेत. त्यानंतरला गावकरी म्हणत असतात की आमच्या गावाची रीत आहे, एकदा का गावामध्ये कोण आलं तर लग्न करूनच इथून जातात. आमच्या गावची इज्जत आम्ही जाऊ देत नाही. तुम्हाला जर लग्न करायचं होतं आणि असं काही होतं तर शहरामध्ये लग्न करायचं, गावामध्ये यायचं नाही आमच्या गावाची इज्जत घालवायला. त्यानंतर प्रेक्षकांनो विक्रम काका पार्थला थांबवत असतात. पार्थ म्हणत असतो, नाही बाबा, काही झालं ना तरी सुद्धा मी इथे थांबणार नाही आहे. मी कशाला थांबू? मी नंदिनीला शोधायला चाललो आहे. विक्रम काका म्हणतात, ऐक माझं, हे गावचे लोक आहेत, हे चिडले ना तर खूपच जास्त त्रास सहन करावा लागेल. प्लीज प्लीज तू आमचं ऐक ना. तेव्हा इकडे आता धनंजय काकासुद्धा म्हणत असतात की आपल्याला जायला हवं, कारण त्यांच्या मुलीचा प्रश्न असतो. पार्थ काही थांबायला तयार नसतो, कारण त्याला माहिती असतं की या सगळ्यामध्ये नंदिनीची काही चुकी नाही आहे. तेव्हा त्याला काही करून नंदिनीला शोधायचं असतं. तो म्हणतो, बाबा या गावकऱ्यांनी कितीही विरोध केला ना तरीसुद्धा मी थांबणार नाही आहे. मी नंदिनीला शोधायला जाणार म्हणजे जाणार. तेव्हा इकडे गावकरी म्हणतात, एक मिनिट, इथून लग्न मंडपातून पाय बाहेर ठेवायचं नाही, कळलं ना? तुम्हाला जर हे लग्न करायचं नव्हतं तर कशाला आमच्या गावामध्ये आलात? गावची इज्जत घालवायला का? काही झालं ना तरीसुद्धा तुम्हाला इथून पाय बाहेर ठेवू देणार नाही आम्ही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, असं काय करताय? मी इथे परत येणार आहे नंदिनीला घेऊन, नंदिनी बरोबरच लग्न करणार आहे. तेव्हा इकडे आता गावकरी म्हणत असतात की हे बघा दौलतराव, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून जरी वरात बाहेर पडेल ना तर लग्न करूनच पडेल. आम्ही असं इथून कुणालाच बाहेर पडू देणार नाही, नाहीतर काय होईल काही सांगता येत नाही. आमच्या गावची इज्जत घालवायला इथे तुम्ही आला होतात का? जर बाहेर कळलं की या मंडपातून एक नवरी पळून गेली आणि इथे लग्न मोडलं तर आमची किती इज्जत जाईल तुम्हाला माहिती आहे का?
तुम्हाला काय करायचं आहे? तेव्हा पार्थ म्हणतो, तुमचा संबंध येतो कुठे? लग्न माझं मोडणार आहे ना, तुमची इज्जत का जाईल? तेव्हा इथे हा विचार तुम्ही गावामध्ये येण्याच्या आधी करायचा. तुम्ही ज्या क्षणी या गावामध्ये पाऊल ठेवलं त्या क्षणी तुम्हाला सांगण्यात आलं होतं की आता या गावातून तुमची वरातच बाहेर पडणार आणि लग्न गावच्या रीतिरिवाजाप्रमाणेच होणार. तुम्हाला सांगण्यात आलं होतं ना, तुमच्यापासून एक सुद्धा गोष्ट आम्ही लपून ठेवली नव्हती. तुम्हाला सगळं काही माहिती होतं. मग आता का विरोध करताय आम्हाला? आता इथून लग्न करूनच बाहेर पडायचं. इज्जत तुमची जाईल, पण त्याचबरोबर विनाकारण आमच्या गावची जाईल. याचा विचार केलात तुम्ही? आम्ही अजिबात असं होऊ देणार नाही. आता लग्न होईल आणि तेव्हाच तुम्ही इथून बाहेर पडायचं, कळलं का तुम्हाला? झटापटीमध्ये एक गावकरी आता काचेचा ग्लास घेऊन येतात आणि फेकून मारतात. तो लागतो बरोबर मानिनीच्या डोक्याला. मानिनीच्या डोक्याला लागल्यानंतर आता तिच्या डोक्यातून रक्त येतं आणि इथे पार्थ आपल्या आईच्या कपाळामध्ये आता घुसलेली काच काढतो आणि म्हणतो, तुमच्यात तर आत्ता, आणि त्याला खूपच जास्त राग आलेला असतो. तो आता गावकऱ्यांना मारायला जाणार. तेवढ्यातच इथे समाज कल्याण मंत्री आलेले असतात आणि ते असतात ते मनूचे सासरे. मनूचे सासरे त्या ठिकाणी आलेले असतात. ते म्हणतात, थांबा एक मिनिट, काय चाललंय इथे? तेव्हा दौलत काका खूपच जास्त घाबरतात, कारण इथे मनूचे सासरे आलेले असतात आणि होणारा नवरासुद्धा आलेला असतो. तेव्हा इकडे आता सगळे लोक बाजूला होतात. तेव्हा इथे आता समाज कल्याण मंत्री जे आलेले असतात भोसले साहेब, ते विचारतात, दौलत हे सगळं काय आहे? तेव्हा दौलत म्हणत असतात की साहेब, अहो इथे माझ्या नंदिनीचं, माझ्या भाचीचं लग्न होणार होतं पार्थ बरोबर, पण माझी नंदिनीने आताच इथे मोबाईलवरून एक व्हिडिओ पाठवला आहे. त्याच्यामध्ये ती म्हणाली की तिला हे लग्नच करायचं नाही आहे. त्यानंतरला इथे नंदिनी पूर्ण शुद्धीवरती आलेली असते. ती म्हणत असते, दीपक प्लीज मला जाऊ दे. दीपक, अरे माझं लग्न आहे ना, मला खरंच माझ्या पार्थबरोबर लग्न करू दे. मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही आहे. माझे घरचे लोक किती काळजीत असतील तुला माहिती आहे ना. तेव्हा इकडे दीपक म्हणतो, गप्प बस नंदिनी, गप्प बस, आणि आरडाओरडा तर मुळीतच करू नको. आणि तो तिचं तोंड बंद करत असतो. तेव्हा इकडे नंदिनी त्याचे हात आता बाजूला करत असते. त्याला म्हणत असते, दीपक सोड, मला सोड. तेव्हा इकडे दीपक आता एक पट्टी घेतो आणि नंदिनीचं तोंड बांधून ठेवतो आणि तिला म्हणतो, गप्प बस, आरडाओरडा अजिबात करायचं नाही. तेव्हा इकडे आता भोसले साहेब म्हणत असतात की दौलत हे सगळं काय चाललंय? अरे लग्न आहे ना इथे, आणि हे लग्न मारामारीपर्यंत पोचलंय. इतक्या शेवटच्या क्षणापर्यंत लग्न का पोचलं? त्यानंतरला दौलत मामा म्हणत असतात की हे आहेत माझ्या मिनूचे होणारे सासरे आणि हे तिचे होणारे मिस्टर. आणि ते आता ओळख करून देतात आणि म्हणत असतात की इथे माझ्या भाचीचं लग्न होतं साहेब, पण आता लास्ट मोमेंटला कळलं की तिला हे लग्न करायचं नाही आणि ती लग्न मंडपातून पळून गेली. आता काय करायचं? आणि पार्थराव तिला शोधायला बाहेर पडतायत, पण गावकरी म्हणतायत की आता इथून कोणीही बाहेर पडायचं नाही आणि गावाच्या विरोधात मला सुद्धा जायचं नाही आहे. तेव्हा इकडे भोसले साहेब म्हणत असतात की सगळ्यांनी शांत व्हा. हे बघा, असा इथे आरडाओरडा करून आणि मारामारी करून प्रश्न सुटत नसतात. तुम्ही सगळेजण शांत व्हा, लग्न होणार. आणि इथे भोसले साहेब म्हणत असतात की दौलतराव या, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आपण आतमध्ये जाऊन शांतपणे बसूया आणि बोलूया. आणि तुम्ही त्यांच्या डोक्याला हळद लावा आणि ते रक्त थांबवा आधी. त्यानंतरला इथे आता मानिनीला उठून आतमध्ये घेऊन जात असतात आणि भोसले साहेबांनी आता निर्णय दिलेला असतो की शांततेमध्ये सगळं काही आपण करूया. इथे आरडाओरडा मारामारीने प्रश्न सुटणार नाही आहेत, प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहेत आणि ते सुद्धा बसून आपण सोडूयात. लग्न होणार, नक्की होणार. इथून वरात खाली जाणार नाही, हा शब्द मी देतोय. दौलत, चला, आपल्याला महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि इथे वसू आणि मधू दोघीजणी एकमेकींकडे बघून हसत असतात. त्या दोघींना तर वाटत असतं की लग्न तर मोडलं, नंदिनी पळून गेली. नंदिनीचं इज्जत घालवण्याचं काम इथे चालू असतं. त्यामुळे इथे आता नंदिनी गेली आहे म्हणून आता रम्याबरोबर लग्न पारचं होणार असं वसूला जरी वाटत असलं तरीसुद्धा रम्याचं लग्न काही इथे पार्थबरोबर होणार नसतं. दौलत मामा म्हणत असतात की इथे माझ्या भाचीचं लग्न होणार होतं आणि लास्ट मोमेंटला ती इथून निघून गेलेली आहे, तर आता काय करणार? तेव्हा इकडे आता सांगण्यात येतं की हे बघा, लग्न होणार आहे, गावकऱ्यांना तुम्ही शांत व्हा. त्यानंतरला इथे जे भोसले साहेब आलेले असतात ते म्हणत असतात की शांततेमध्ये आपण काय तो योग्य तो निर्णय घेऊया. तर प्रेक्षकांनो, इथे गावच्या ठिकाणी आता दौलत मामांनी आपली मुलगी एका चांगल्या घरामध्ये दिलेली असते आणि जेव्हा भोसले साहेब तिथे येतात तेव्हा ते शांतपणे योग्य तो निर्णय घेणार असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे हा दीपक आता नंदिनीला जबरदस्तीने घेऊन जात असतो कारण त्याला लग्न करायचं असतं. पण इथे आता गाडीचा टायर त्यांचा हा पूर्णपणे आता गेलेला असतो.
तेव्हा इकडे जीवा आपली गाडी घेऊन त्याच ठिकाणी बरोबर आलेला असतो. गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे सँडीला आता गाडी काही पुढे चालवता येत नाही. त्यानंतरला गाडीमध्ये नंदिनी असते आणि दीपकने जबरदस्तीने तिचं तोंड बंद केलेलं असतं. तर इथे भोसले साहेब म्हणत असतात की जरी आता नंदिनी नसली तरीसुद्धा धनंजयराव, तुमची मधली मुलगी इथे आहे ना, मोठी मुलगी आता मंडप सोडून गेले म्हटल्यानंतर तुमची इथे 2 नंबर मुलगी आहे. त्या मधल्या मुलीचं लग्न तुम्ही पार्थबरोबर लावून देऊ शकता. त्याचबरोबर इथे लग्नसुद्धा होईल आणि वरातसुद्धा परत जाणार नाही, असं इथे आता भोसले साहेबांनी निर्णय दिलेला असतो. त्यामुळे इथे काव्याला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं.